नमस्कार, व्हीसीएनच्या मराठी बातमीपत्रात आपले स्वागत। बातम्यांकडे वळण्यापूर्वी एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। पोलीस आयुक्तांच्या स्पेशल स्क्वॉडची कारवाई, दारू अड्ड्यावर धाड, हातभट्टी केली नष्ट। जागेच्या वादातून तरुणावर हल्ला केल्याप्रकरणी नगरसेवकाच्या मुलाला पोलिसांनी केली अटक। शहरातील भर दिवसा होणाऱ्या घरफोड्या थांबवण्यासाठी 3 स्पेशल पथके तयार। जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे 3 नगरसेवकांचे सदस्यत्व होणार रद्द। आणि वाशिम जिल्हा परिषदेचा भोंगळ कारभार, शाळेत विद्यार्थी आहेत मात्र शिक्षकच नाही। ठळक घडामोडीनंतर बघूया सविस्तर वृत्त। पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी तयार केलेल्या स्पेशल सीपी स्क्वॉडने 26 ऑगस्ट रोजी मोगरा ग्राम जवळील पारधी बेड्याजवळ चालू असलेल्या गावठी दारू अड्ड्यावर धाड टाकली व ही हातभट्टी नष्ट केली। अद्याप ही हातभट्टी कोणाची आहे हे समजले नाही। शहर पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी शहरातील अवैध धंद्यावर अंकुश लावण्याकरिता स्पेशल सीपी स्क्वॉड तयार करण्यात आला। या स्पेशल स्क्वॉडने अनेक दिवसांपासून शहरातील व लगतच्या गावातील अनेक अवैध धंदे बंद पाडले। अशीच एक कारवाई 26 तारखेच्या रात्री ग्राम मोगरा येथील पारधी बेड्याजवळील चालू असलेल्या गावठी हातभट्टीची माहिती मिळाली असता पोलीस उपनिरीक्षक अमोल मुळे यांच्या सोबत विशेष पोलीस दलाने या ठिकाणी धाड टाकली। सुरू अवस्थेत असलेली गावठी हातभट्टी नष्ट केली। मात्र ही हातभट्टी कोणाची आहे हे अद्यापही कळले नसून पोलीस याची सखोल चौकशी करीत आहेत। महानगरपालिका निवडणुकीला 6 महिने पूर्ण झाल्यावर सुद्धा मागासवर्गीय प्रभागातून निवडून आलेल्या 3 नगरसेवकांनी अद्यापही जात वैधता प्रमाणपत्र महापालिका यंत्रणेसमोर सादर न केल्यामुळे या तिन्ही नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्यात येऊ शकते। महापालिकेतील 3 नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार कायम असल्याची बाब समोर आली आहे। 6 महिन्यांचा कालावधी लुटून देखील जाती वैधता प्रमाणपत्र न सादर करण्यात आल्याने तिघांचे महापालिकेतील सदस्यत्व संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। ज्यामध्ये एमआयएमच्या प्रभाग क्रमांक 4 मधील साहेब बी कयूबी शहा, प्रभाग क्रमांक 8 मधील शोभा शिंदे व प्रभाग क्रमांक 21 मधील रुबिना तबस्सुम हारून अली यांचा समावेश आहे। महापालिका निवडणुकीनंतर 6 महिन्यांच्या कालावधीत जाती वैधता प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे। विद्यमान महापालिकेत 40 आरक्षित जागांवर निवडून आल्यानंतर तब्बल 30 नगरसेवकांकडून जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यात आले नव्हते। मागील 2 महिन्यात 27 नगरसेवकांकडून जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यात आले। मात्र साहेब बी कयूब शहा, काँग्रेसच्या शोभा शिंदे व तबस्सुम हारून अली आदी 3 सदस्यांनी अद्यापही जाती वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द होणार असल्याचे संकेत मिळत आहेत। जिल्हा परिषद शाळेतील आणखी एक भोंगळ कारभार समोर आलाय। शाळेला विद्यार्थी आहेत मात्र शिक्षकच नाही। ही घटना आहे कामरगाव येथील जिल्हा परिषद शाळेमधील। पाहूया काय आहे सविस्तर वृत्त। कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील जिल्हा परिषद विद्यालयामध्ये वर्ग 5 ते 8च्या विद्यार्थ्यांच्या पालकांची सभा शाळेमार्फत बोलवण्यात आली होती। सदर सभेत मात्र शिक्षकांची संख्या अगदी नगण्य होती। या संदर्भात पालकांनी शाळेतील कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता शाळेत शिक्षकांची संख्याच कमी असल्याचे सांगण्यात आले। त्यामुळे उपस्थित पालकांनी अत्यंत खेद व्यक्त केला व याबद्दल वाशिम मध्ये जिल्हा परिषद अधिकारी यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात पालकांनी कामरगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये लवकरात लवकर रिक्त असलेल्या शिक्षकांची पदभरती करण्यात यावी, अन्यथा आम्ही पालकवर्ग तीव्र आंदोलन करेल असा इशारा यावेळी देण्यात आला। निवेदन देतेवेळी पंचायत समिती सदस्य रवींद्र भूत यांच्या मार्गदर्शनात अन्य पालकवर्ग उपस्थित होते। यावेळी रवींद्र भूत यांनी व्हीसीएन न्यूजला अधिक माहिती दिली। कामरगाव पंचायत समिती मेंबर होते। मी बुधवार दिवशी पालक सभा घेतलेली आहे। तरी आम्हाला शिक्षक 5 ते 8 पर्यंत 5 शिक्षक पाहिजे व 9 ते 12 पर्यंत 3 असे शिक्षकाची आवश्यकता आहे। आम्हाला मी शिक्षण अधिकाऱ्याच्या इकडे पत्र पाठवलेले आहे। न दिलेल्यास आम्ही टाला ठोका आंदोलन आंदोलन करू कामरगावहून व्हीसीएन प्रतिनिधी नरेंद्र बोरकर यांची माहिती। बातमीपत्रात वेळ झाली आहे विश्रांतीची। कुठे जाऊ नका, बघत राहा व्हीसीएन न्यूज।
आपण पाहत आहात VCN न्यूज. आपला विदर्भ, आपली बातमी. नमस्कार मंडळी, श्रावण मास आता संपतोय आणि येतोय तुमच्या आमच्या लहानांचा आवडता भाद्रपद महिना. हो, आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनानं संपूर्ण विश्व कसं प्रकाशमान होऊन जातं. गणपती बाप्पांच्या आगमनाबरोबरच गौरीचं सुद्धा आगमन होत आहे. आपण आपल्या घरामधील गौरी गणेशाची सजावट तसेच आरास आमच्यापर्यंत व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पोहोचवू शकता. आकर्षक आरास आणि आकर्षक सजावटीला संपूर्ण विदर्भामध्ये VCN न्यूजच्या माध्यमातून प्रसिद्धी देण्यात येईल. त्यासाठी आपण आमच्या VCN कार्यालयाला व्हॉट्सॲप करू शकता. आमचा नंबर आहे 9327176658 किंवा तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता. आमच्या कार्यालयाचा पत्ता आहे VCN न्यूज कार्यालय, पहिला माळा, सावजी कॉम्प्लेक्स, सतीधाम मंदिराच्या बाजूला, रायली प्लॉट, अमरावती. आणि हो, काही खास आरास बघण्यासाठी व खास सजावटीचं शूट करण्यासाठी VCN ची टीम येते ना आपल्या घरी. चला तर मग कॉल करा आणि म्हणा गणपती बाप्पा मोरया. घरची शान, घरचा मान, घराकडे तिचे सर्व ध्यान. कोण आहे ती? अहो हो, कोण आहे ती? गृहलक्ष्मी, गृहलक्ष्मी. ममते पोटी प्रेमासाठी झटते नेहमी घरच्यासाठी. अहो पण काय केलं तिच्यासाठी? म्हणूनच तर घेऊन आलोय आनंद एका स्त्रीचा. अगं बाई, आपण पाहत आहात VCN न्यूज. आपला विदर्भ, आपली बातमी. नमस्कार मंडळी, श्रावण मास आता संपतोय आणि येतोय तुमच्या आमच्या लहानांचा आवडता भाद्रपद महिना. हो, आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनानं संपूर्ण विश्व कसं प्रकाशमान होऊन जातं. गणपती बाप्पांच्या आगमनाबरोबरच गौरीचं सुद्धा आगमन होत आहे. आपण आपल्या घरामधील गौरी गणेशाची सजावट तसेच आरास आमच्यापर्यंत व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पोहोचवू शकता. आकर्षक आरास आणि आकर्षक सजावटीला संपूर्ण विदर्भामध्ये VCN न्यूजच्या माध्यमातून प्रसिद्धी देण्यात येईल. त्यासाठी आपण आमच्या VCN कार्यालयाला व्हॉट्सॲप करू शकता. आमचा नंबर आहे 9327176658 किंवा तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता. आमच्या कार्यालयाचा पत्ता आहे VCN न्यूज कार्यालय, पहिला माळा, सावजी कॉम्प्लेक्स, सतीधाम मंदिराच्या बाजूला, रायली प्लॉट, अमरावती. आणि हो, काही खास आरास बघण्यासाठी व खास सजावटीचं शूट करण्यासाठी VCN ची टीम येते ना आपल्या घरी. चला तर मग कॉल करा आणि म्हणा गणपती बाप्पा मोरया.
विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. बघूया उर्वरित घडामोडी. शहरात भर दिवसा होणाऱ्या घरफोड्या रोखण्यासाठी विविध पोलीस ठाण्यातील डीबी मध्ये कार्य केलेल्या 16 कर्मचाऱ्यांच्या 3 पथकांची स्थापना केली. त्याचबरोबर काही पोलीस ठाण्याच्या हद्दीत अतिरिक्त वाहनांद्वारे गस्त वाढविण्यात आली आहे. शहरात गत काही दिवसात घरफोडीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. भर दिवसा घर फोडून चोरट्या लाखो रुपयांचा ऐवज लंपास करीत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून पोलिसांच्या कार्यप्रणालीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे चोरट्यांनी गाडगेनगर, राजापेठ आणि फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात हद्दीत टार्गेट केले असून या परिसरात गत काही दिवसात चोरट्यांनी अनेक नागरिकांची घरे फोडून लाखो रुपयांच्या ऐवजावर हात साफ केला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी गाडगेनगर पोलिसांची कान उघडणी केली. त्याचबरोबर भातकुली, नांदगाव पेठ व वलगाव ठाणे वगळता इतर ठाण्यातील डीबीमध्ये कार्य केलेल्या कर्मचाऱ्यांची यादी मागविली होती. त्यातून आयुक्तांनी 16 कर्मचाऱ्यांची निवड केली व त्यातून 3 पथके गठीत केली. ही पथके घरफोडी रोखण्याचा प्रयत्न करून चोरट्यांच्या मुसक्या आवळणार आहेत. याशिवाय गाडगेनगर, राजापेठ व फ्रेझरपुरा परिसरात अतिरिक्त वाहनांद्वारे गस्त वाढवण्यात आली आहे. त्याचबरोबर दिवसांची नाकाबंदीही कडक करण्यात आली असून कर्तव्यात काम चुकारपणा करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा देखील पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी दिला आहे. जागेच्या वादातून एका तरुणावर प्राणघातक हल्ला करून पसार झालेल्या गोलू भारत चौधरी याला फ्रेझरपुरा पोलिसांनी मोर्शी तालुक्यातून अटक केली. न्यायालयाने त्याला 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. जागेच्या वादातून एका तरुणावर प्राणघातक हल्ला करून पसार झालेल्या गोलू भारत चौधरी याला फ्रेझरपुरा पोलिसांनी मोर्शी तालुक्यातील अंबाडा येथून अटक केली. न्यायालयाने त्याला 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात यापूर्वी 2 आरोपींना अटक करण्यात आली होती. एक आरोपी अद्यापही पसार आहे. काही दिवसांपूर्वी गोलूने आपल्या सहकाऱ्यांसोबत भीमटेकडी येथील एका पानटपरी समोर प्रज्वल नाईक याच्यासोबत जागेच्या कारणावरून वाद झाला होता. यावेळी प्रज्वलला मारहाण करून गोलूने त्यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर आरोपींनी तेथून पळ काढला. या प्रकरणी प्रज्वलच्या तक्रारीवरून फ्रेझरपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून गोलूचे वडील नगरसेवक भारत चौधरी याच्यासह एका सहकार्याला अटक केली होती. परंतु गोलू व त्याचा एक अन्य सहकारी पसार झाला होता. पोलीस त्यांचा शोध घेत आहे. अशातच गोलू अंबाडा येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर फ्रेझरपुरा पोलिसांनी गोलूला अटक करून अमरावतीत आणले. गोलूला जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक चोऱ्या झाल्यात. त्यामध्ये तलवार सिंग नामक कुख्यात चोरट्याचा हात असल्याचं पोलीस विभागाकडून सांगण्यात येत आहे. गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत झालेल्या चोरीमध्ये तलवार सिंग नामक कुख्यात चोरट्याचा हात असल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यामुळे पोलीस पथक त्यांच्या मार्गावर आहे. त्याने कार घेऊन शहरात येऊन चोरी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. लवकर त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी गुन्हे शाखेचे प्रयत्न सुरू आहे. तो हाती लागल्यास अनेक गुन्हे उघडकीस येणार असे पोलीस विभागाकडून सांगण्यात येत आहे. तर हे होतं मराठी बातमीपत्रात पुन्हा एकदा बघूया आजच्या ठळक बातम्या. पोलीस आयुक्तांच्या स्पेशल स्क्वॉडची कारवाई, दारू अड्ड्यावर धाड, हातभट्टी केली नष्ट. जागेच्या वादातून तरुणावर हल्ला केल्याप्रकरणी नगरसेवकाच्या मुलाला पोलिसांनी केली अटक. शहरातील भर दिवसा होणाऱ्या घरफोड्या थांबवण्यासाठी 3 स्पेशल पथके तयार. जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे 3 नगरसेवकांचे सदस्यत्व होणार रद्द. आणि वाशिम जिल्हा परिषदेचा भोंगळ कारभार, शाळेत विद्यार्थी आहेत मात्र शिक्षकच नाही. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. तुमच्या समस्या किंवा तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचविण्याकरिता आमचा पत्ता आहे सावजी कॉम्प्लेक्स, रॅलीस प्लॉट, सतीधाम मंदिराजवळ, जयस्तंभ, अमरावती. ज्वलंत प्रश्न जाणून घेण्याकरिता बघत राहा व्हीसीएन न्यूज. नमस्कार.